नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी पाठ क्रमांक 11 मातीची सावली प्रस्तुत कथेचे लेखक स्टॅनली गोन्साल्विस, एक प्रसिद्ध लेखक, कथा, बालकथा, व्यक्तिचित्रण, ललित लेखन, अनुवादित लेखन असे विविध प्रकारचे लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. प्रस्तुत पाठ म्हणजे त्यांची एक कथा आहे. आधुनिक जीवनाचा शहरी जीवनाचा प्रभाव वाढत जाऊन शेती व शेतीवर आधारित ग्रामीण जीवन हळूहळू लोप पावत आहे. अशा वेळी नामशेष होत असलेल्या संस्कृतीच्या परंपरेच्या वारसदारांची होणारी जी उलाढाल आहे, या उलाढालीची प्रस्तुत कथेत त्यांनी वर्णन केलेले आहे. ही कथा प्रमाण भाषेतच आहे, पण तिच्यातील जे संवाद आहे, हे संवाद बोलीभाषेतील आहे. हे बोलीभाषेतील संवाद उत्तर कोकणाच्या वसईपर्यंतच्या किनारपट्टीतील परिसरात बोलली जाणारी ही जी भाषा आहे, ही भाषा या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. मित्रांनो, फरसू हा एक गरीब शेतकरी असतो. तो पारंपरिक समाज जीवनाला अनुसरून जगणारा, जमीन, शेती, झाडे पाने यांच्यावर तो मनापासून प्रेम करणारा असतो. या सर्वांशी त्याचे अगदी रक्ताचे नाते निर्माण झालेले असते आणि पूर्वजांनी जी वाट मळून ठेवलेली आहे, त्या वाटेने जाण्यातच तो धन्यता मानत असतो. त्याचा मुलगा मनू, हा मनूला फरसू खूप शिकवतो, वाढवतो आणि शिक्षणाच्या जोरावर त्याला आधुनिक वळणाची नोकरी लागली आणि त्यानंतर त्याची दृष्टीच बदलली. चकचकीत गुळगुळीत बंगल्याच्या बदल्यात त्याने बिल्डरला जमीन विकली आणि फरसूच्या जगण्याच्या सगळ्या खानाखुणा पुसून टाकणाऱ्या एक एक घटना घडू लागल्या आणि त्यामुळे फरसू विकल झाला आणि असहाय्यतेने तो परिस्थितीला शरण गेला. त्याच्या वेदनांचे प्रस्तुत कथेमध्ये चित्रण आलेले आहे. चला मित्रांनो, आपण प्रस्तुत पाठ जो आहे, हा पाठ स्टॅनली गोन्साल्विस यांनी मातीची सावली या कथासंग्रहातून घेतलेला आहे. चला मित्रांनो, आपण पाठाकडे वळूया. फरसू एक गरीब शेतकरी. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला आणि आपली खरबरीत बोटे त्याने त्या गुळगुळीत पायरीवरून फिरवली आणि मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाळाकडे बघत बसला. तो विचार करायला लागला आणि तेवढ्यातच आतून काय येतो? सुनबाईचा आवाज येतो. काय? उठा जरा, आत जाऊन बसा. आणि फरसू म्हातारा झालेला असतो. दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठतो. त्याच्या पायाची हाडे कडाडतात आणि आतल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. ह्या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं, कारण पाय वर करून बसलो तर सून ओरडायची आणि असं बसणं त्याला कधी ठाऊकच नव्हतं. कारण जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायची त्याची ती जुनी सवय होती. दाराचं चिंचेचं मोठं पुराणं झाड होतं. मटक्यातल्या पाण्यासारखा गारवा धर भरून राहायचा. कशामुळे? त्या चिंचेच्या झाडाच्या सावलीमुळे. आणि जणू काही फरसू त्याला म्हणायचा, आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची आणि मंगलोरी कौलांच्या नळ्यातून फुंकर मारावी तसं वार सर्व घरभर घुमायचं. फरसू पायरीवर बसायचा. वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पानं, झाडावर चढणाऱ्या खारी पाहणं हा त्याचा फावल्या वेळेचा उद्योग. तो सगळे हे भिरभिरत येणारी पानं, त्या झाडावर चढणाऱ्या खारी, हे सर्व तो त्या ठिकाणी बसून बघत असायचा. रात्रीचं जेवण खाऊन आटपल्यावर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या मुळावर बसायचे. पानातून पांझरणारं चांदणं अंगावर घेत त्याच्या गप्पा चालायच्या. गुरं ढोरं, वाडी, गावकीतील प्रकरणं, अशा अनेक विषय कधीमधी इनुस मास्तर यायचे आणि पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगायचे. अमेरिकेत की कुठे घडणारी ती नवल फरसू व आबू मोठ्या नवलाईने ऐकायचे आणि ते ऐकत ऐकतच चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. आता त्या घरासमोर जे चिंचेचं झाड होतं, त्या चिंचेच्या झाडाचा खूप पाला काय होत होता? गोळा होत होता.
आणि तो सर्व पानं तो काय करायचा, आपल्या वाडीत टाकायचा. आणि ह्या एका झाडाने त्याच्या जमिनीला अशी काळी कसदार बनवली होती की त्याला कधी खतच विकत घ्यावं लागलं नाही. बघा मित्रांनो, आज तो एक आधुनिक शेतकऱ्यासारखं त्या ठिकाणी वागतोय आणि अशा पद्धतीने त्याला कधीच खत विकत घ्यावं लागलं नाही. पावसाळ्यात हिरवी गच्च झालेली त्याची भातं पाहून गावकरी मनोमन जळायचे की याचं पीक एवढं सुंदर आहे आणि आमचं पीक सुंदर नाही, आणि म्हणून गावातले लोक सर्व काय व्हायचे, जळायचे. भाताचं झळाळणारं सोनं घरात येऊन पडलं की तो दुबार पीक घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये काय घ्यायचा, तो वांगी, दुधी, कारली याची लागवड व्हायची. आणि अशाच पद्धतीने फरसू व त्याची मंडळी, मंडळी म्हणजे कोण, फरसूची बायको, अगदी पाठीचा कणा दुखेपर्यंत त्या शेतामध्ये काय करायचे, ते राबायचे. आता त्यांच्या शेतामध्ये एक विहीर सुद्धा होती आणि त्या विहिरीला खूप पाणी होतं. आणि अगदी ती विहीर दुसऱ्या वितापर्यंत दूध देणाऱ्या गायीसारखी भर वैशाखात सुद्धा तिला भरपूर पाणी असायचं. दुसऱ्या वेतापर्यंत म्हणजे काय, गावडी अगदी दुसरं पिलू देईपर्यंत दूध देते, तसंच त्या विहिरीला ते म्हणतात की दुसऱ्या वितापर्यंत दूध देणाऱ्या गायीसारखी ती बावडी होती विहीर, अगदी भरभरून तिला पाणी असायचं. दुष्काळामध्ये सहाऱ्या विहिरी कोरड्या पडायच्या, परंतु फरसूची विहीर मात्र कोरडी पडायची नाही. कधीही तिच्या पाण्याला अंत नव्हता. आणि म्हणून फरसू म्हणायचा, काय म्हणायचा, की बापदाद्यांची कमाई रे पोरांनो, त्याचीच पुण्याई, बावडी नाही नदी हाय नदी, कोणा या कामात खोडा घातला ते तुमच्या नशिबाई वाळू झाल्याशिवाय रेल का, मग या 1.5 एकरा या तुकड्यावर माझ्या घरातले उंदीर तरी जगतील का. म्हणजे तो काय म्हणतो की ही विहीर नाही, ही काय आहे, नदी आहे. आणि म्हणून कधीही तुम्ही दुसऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणू नका. जर आपण दुसऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणला तर काय होईल, आपल्या सुद्धा कामामध्ये अडथळा येईल. आणि म्हणून फरसू म्हणतो की माझ्या बापदादांची ही काय आहे, पुण्य आहे की ह्या 1.5 एकराच्या तुकड्यावर मी काय केलं, माझ्या 3 मुलींचं लग्न केलं, फरसूला शिकवलं, मोठं केलं, त्या मुलींना अगदी गळा झाकेल एवढे दागदागिने करून दिले, एवढं मी ह्या 1.5 एकराच्या तुकड्यावर केलं, असं फरसू त्या ठिकाणी म्हणतो. पुढे फरसू अगदी 3री-4थी पर्यंत सुद्धा शिकलेला नव्हता. मनूला त्याने भरपूर शिकवलं. इंग्रजी नावाच्या कंपनीत तो कामाला लागला. शिक्षणाच्या जोरावर तो कामाला लागतो आणि तिथून पूर्ण त्याचं आयुष्यच बदललं. मातीत बोट घालायला सुद्धा तो काय होता, नाखुश होता. म्हणजे त्याचं संपूर्ण आयुष्य तिथून बदलतं. फरसू आधुनिक जीवनाकडे वळतो आणि हे फरसूला कधीच जाणवलं होतं, पण तो कधीच बोलायचा नाही. हातपाय चालतील तोवर ह्या मातीची चाकरी करायची, हे त्यानं व त्याच्या मंडळीनं कधीच ठरवून टाकलेलं होतं की हातपाय जोपर्यंत चालतील तोपर्यंत आपण काम करायचं. पोटाच्या पोरा इतकंच प्रेमानं वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही, हा त्याचा निश्चय होता. मित्रांनो, तुम्हाला निश्चय विचारला जाईल की फरसूचा निश्चय तर काय होता, की पोटाच्या पोरा इतकंच प्रेमाने ते झाडापानांना वाढवलेलं होतं आणि जीव जाईस्तोवर त्यांना कधीही उघड्यावर टाकायचं नाही, हा त्यांचा काय होता, निश्चय होता. आणि तेवढ्यात आतून मनूचा आवाज येतो, बाबा चला जेवून घ्या. मनूचा आवाज ऐकून फरसू दचकला. तो उठून उभा राहिला. किंचित थकल्यागत वाटले त्याला. पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत. झाडापानांना आधार देऊन वाढवताना हयात गेली. आपला आधार तर कधीच तुटून पडला. आधार म्हणजे कोण, त्याची पत्नी. ही काय होते, मृत्यू होतो तिचा. आणि म्हणून तो म्हणतो की आपला आधार कधीच तुटून पडला, आता स्वतःला सांभाळलं पाहिजे, आपणच आपला काय आहोत, खरा आधार आहोत. पुढे काय म्हणतात बघा ते, काय सपन बघात उभे रेतात कोण जाणे. सून म्हणते की फरसू थोडंसं आपल्या विचारामध्ये होता आणि ते बघून सून म्हणते की कोणतं स्वप्न बघत ते उभे राहतात काय माहिती, की अख्खा दिवस रांदीतच बसावं का आम्ही. रांदीत बसणे म्हणजे काय, स्वयंपाक करणे. अख्खा दिवस रांदीतच बसावं का आम्ही. फरसूच्या कानावर येईल इतकाच आवाज स्वयंपाकघरातून येत होता. म्हणजे सूनबाई बोलत होती. स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलावर बसला. आता बघा, पूर्वी जेवणाचं टेबल नव्हतं, ते खाली सुकाने जेवायला बसायचे भारतीय बैठकीमध्ये. तिघही मुकाट जेवत होते आणि ही जी फरसूची खानावळ होती
ह्या फरसूच्या खानावळीमध्ये त्याचा घशातून घास खाली उतरत नव्हता. याचे कारण म्हणजे रोजचे हे जे मुके घास होते, हे मुके घास त्याच्या डोळ्यात आसू आणत होते. आणि का आसू आणत होते तर त्याचं बघा कारण कसं आहे की पूर्वी जुन्या घराच्या त्या अंधाऱ्या पडवीत जेवण व्हायची. मनूची आई प्रार्थना करायची आणि म्हणायची की आमचे बापा तू स्वर्गात आहेस. एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचं आणि मनूच्या आईची टकळी चालायची. मनू तर जेवता जेवता उठून शिब्बलची काय करायचा, मस्ती करायचा. अगदी तासभर जेवण चालायची आणि मनरीती व्हायची. घासागणिक पोटात माया उतरायची. मनरीती व्हायची म्हणजे काय की जे मनातल्या ज्या काही गोष्टी असायच्या त्या ठिकाणी त्या बोलल्या जायच्या. जेवण तरी काय असायचं, एखादी भाजी, कधी डाळ, सुके बोंबील, भात आणि तांदळाच्या रोट्या, असंच काहीतरी, कारण गरिबीचं ते जेवण. पुढे ते म्हणतात, पण तरारून वाढलेल्या गुबगुबीत केसांचं अख्खं बन एका पाऊस वाऱ्यात जमिनीवर झोपावं तसा आपला सारा होत्याचा संसार सारा होत्याचा नव्हता झाला. कारण काय, तर फरसूच्या पत्नीचं निधन होतं. आणि ते निधन कसं होतं तर वाडीत काम करताना तिच्या पायाला तार किंवा खिळा लागतो आणि आठवडाभरातच तिची कोसूची मेनवात विजून गेली. आणि मग फरसू म्हणतो की कोणाची नजर लागली, की पंजोबांची पुण्याई संपली की गेल्या जन्मीच्या पापांचा घडा आता वाहत आहे. नाही नाही, हा मातीचाच शाप असणार. तो काय म्हणतो की हा मातीचा शाप असणार. का बरं मातीचा शाप असणार तर बघा, ज्या मातीनं हा संसार फुलवला त्याच मातीला आपण उजाड केलं. कारली वांग्यासारखा तिचा आपण बाजार मांडला, म्हणजे ती शेती विकली. मनूने जमीन विकायला काढली व आपण बैलासारखी मान डोलवली. म्हणजे जेवढा मनू गुन्हेगार आहे तेवढाच मी सुद्धा गुन्हेगार आहे असं फरसूला मनोमन वाटायचं. मनू, अरे पोरा बोल रे काहीतरी. फरसू न राहून उमाळ्याने बोलून गेला, अरे तू जमीन इकली म्हणून माझ्या मनात काय राग नाही का, तू दुस्वास नाही, बरोबर आहे, परंतु आमचा जलम त्या मातीत गेलता म्हणून थोडं वाईट वाटतं. काय म्हणतो म्हणू फरसू की या मातीत आम्ही जन्मलो, या मातीत आम्ही वाढलो, ह्या मातीने आम्हाला सर्व काही सुख दिली आणि त्याच मातीला आपण काय केलं, विकलं. पुढे, बाबा जमीन इकली म्हणून आज ओ बंगला बांधता आला, नाही ते उभा जलम त्या गोठ्यातच काढला लावला आज. म्हणजे आपल्याला उभा जन्म त्या गोठ्यातच काय झाला असता, काढायला लागला असता. आणि म्हणून आज माणसासारखं घर मिळालं. काय सारखं सांगतो तो की माणसासारखं घर मिळालं. परमेश्वराय आभार माना, की परमेश्वराचे तुम्ही आभार माना, नाहीतर तुमचं आपलं माझी जमीन गेली चालूच. काय म्हणतो की तुमचं माझी जमीन गेली असं चालूच असतं. बघा, अगदी मनूचे ते शब्द ऐकून फरसूच्या अंगावर पाल पडावी असा तो थरथरला. सूनबाई जेवायची थांबली होती आणि मनूच्या चेहऱ्यावर घर बांधल्याचा अभिमान काठोकाठ पसरला होता. फरसूच्या पोटात खड्डा पडल्यासारखं झालं आणि पुढ्यातली बशी सरकवून तो उठला. सूनबाई जेवू लागली, मनूही जेवू लागला. फरसू खांदे पाडून मान खाली घालून अंगणात आला आणि बिल्डरने मनूला सुंदर आटोपशीर बंगला बांधून दिला आणि त्याच्या समोरच त्याची भली मोठी इमारत आकाराला येत होती. त्याच जमिनीत, त्या जमिनीच्या बदल्यात मनूला सुंदर असा बंगला बांधून दिला जातो आणि त्याच्या पुढे तो बिल्डर आपली काय बांधतो, बिल्डिंग बांधतो. पुढे बघा, फरसूला वाटलं जमिनीवरनं ट्रॅक्टर फिरला, बागायत मातीला मिळाली, मोठाले खड्डे खणले गेले, भलं मोठं दगडविटाचं धुंड तिच्यावर उभारलं गेलं. तेव्हा त्या मायला काय वाटलं असेल. माय म्हणजे कोण, ती शेती, जमीन. आणि म्हणून या मातीशी नाळ तुटली की माणूस तरी कसा राहणार, की मातीशी नाळ तुटली मग माणुसकी सुद्धा त्या ठिकाणी हळूहळू काय होते, कमी होते. आणि म्हणून पाय मातीवर असतात तोवरच माणूस असतो. म्हणजे एकदाचा का तो हवेत उडायला लागला किंवा त्याच्या मनामध्ये गर्व निर्माण झाला की तो माणूस राहत नाही. आणि म्हणून पोराने मातीशी नातं राखलं नाही, आता बापाशीही नातं सांगत नाही. सिमेंट दगड धोंड्याशी का कधी माणसाचं नातं सांधलं जातं. आणि म्हणूनच मातीनंच घडवलंय ना या आपण सर्वांना. आणि शेवटी तिच्याच तर कुशीत विश्रांतीसाठी जायचं आहे, म्हणजे तिथेच आपण जाणार आहोत. तिलाच विकून आम्ही या गुळगुळीत चकचकीत घरात राहायला आलो.
असं कोण म्हणतो? फरसू. बघा पुढे. चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता, म्हणजे रात्रीची वेळ होती. पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिपकायचं आणि घरातील जुनी पुराणी वस्तू विकावी, तसं ते झाडही गेलं. मनू त्या झाडाला सुद्धा विकून टाकतो. आणि आंबा, फणस, भेंडी, नेवर सारी जमीनदोस्त झाली. म्हणजे हे काय? हे पिकं होते. कोकणामध्ये पिकं येतात हे सर्व, फणस, भेंडी, नेवर, आंबा हे. आणि म्हणून तो म्हणतो की मनू एकदा म्हणाला, ही झाडं म्हणजे नुसता कचरा. काय म्हणतो तो? की ही जी जुनी झाडं आहे ही नुसता काय आहे? कचरा. उंदीर कवडे येतात घरात. आपल्या बंगल्यापुढं ही जंगली झाडं अजिबात शोभत नाही. कापून मस्त गुलाब लावू. आणि म्हणून मनू काय करतो? ती जंगली झाडं तोडायच्या मागे लागतो आणि ही झाडं तोडून आपण काय करू? गुलाब लावूया, असा त्याचा मानस असतो. तेव्हा फरसू म्हणतो की पोरा, झाडं जंगली नसतात रे कवा. आपण माणसं जंगली. कुऱ्हाडी घेऊन झाडं कापणारी आपण माणसं जंगली रे. मनू काय म्हणतो तो? की आपण माणसं जंगली आणि आपण काय करतो? कुऱ्हाडी घेऊन ते तोडतो. फरसूच्या जन्माआधीची ती झाडं फरसूच्या डोळ्या देखत तोडली गेली आणि मनूने त्या ठिकाणी इंग्लिश गुलाबाची बाग फुलवली. इंग्लिश झाडं त्या ठिकाणी लावले जातात. इंग्लिश गुलाबाची झाडं त्या ठिकाणी फुलवली जातात. आणि अशा पद्धतीने फरसू अरे रातच्या पारा एकटाच बाहेर काय करते? आबू म्हणजे कोण? फरसूचा मित्र. एकदम आवाज येतो आणि फरसू भानावर आला. आबू, बघ, पहिली माझी बायको कोसू गेली, मग जमीन गेली, घर सुद्धा पाडून टाकिलं न, शेवटी ती चिंच पण कापली. माझा एकटा पूत म्हणजे मुलगा, तो सुद्धा आता माझा नाही राहिला रे. जेजूस आता माना सुद्धा नेलं ते बरं होईल. जेजूस म्हणजे परमेश्वर. आता त्यांनी मला सुद्धा नेलं की माझ्याकडून हे बघवत नाही तर काय होईल? अतिशय बरं होईल, असं फरसू म्हणतो. अरे आया रडते काय फरसू? म्हणजे असा काय रडतो फरसू? मी तुझा दोस्त आबू हाय, इनुस मास्तर हाय, अन तुझा पोरगा, सुनबाय, पोरी, जावय हत ना, कोणी तुला टाकणार नाही. आमचा फरसू खरंच डोकरा झाला आता. आबू उसनं हसत म्हणाला. काय करतो? आबू मुद्दामून आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो, जेणेकरून फरसूला काय वाटू नये? दुःख वाटू नये म्हणून. आबू, ही माया रक्ताई माणसं. काय म्हणतो तो फरसू? की आबू, ही माझ्या रक्ताची माणसं आहे, पण जमीन इकली, पैसे आले न ते बापाला इसरले. आता माझं कोणी नाही राहिलं. माझी जमीन गेली, मी तिला इकून टाकलं. म्हणून कागद आणला, मी सही केली, मी बैमानी केली, माझ्या मायला फसिलं. तो काय म्हणतो? की मी बैमानी केली, माझ्या आईला मी काय केलं? फसवलं. अरे येड्या, किती लोक जमीन विकत्यात? काय म्हणतो? आबू म्हणतो की वेड्या, किती लोक जमीन विकत्यात? तू आपला नुसता रडत बसलाय. बघ, टोपलीभर पैसा मिळालाय मनूला. आता मातीत हात घालाशी गरज नाही. म्हणजे मातीत काम करायची गरज नाही आता. शेती विकून एवढा त्याला पैसा मिळालाय, सुखात खा मरेपर्यंत. तो पैसा नाही रे आबू. काय म्हणतो फरसू? की आबू, तो पैसा नाही रे, ते आमच्या आजा पंजा रगत आहे. म्हणजे काय? ते आमच्या आजा पंजोबाचं काय आहे? रगत आहे. रक्ता नातं तुटे नये, रक्ताये शाप भोगाला लागतात. ते शाप मीच भोगीन. की रक्ताचं नातं कधी तुटत नसतं आणि रक्ताचे शाप काय करावे लागतात? भोगावे लागतात. आणि ते मीच भोगेल. आता पैसा नाही का सुख नाही, जेजूस माफ कर रे. फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिले. पुढे. येड्या फरसू, लोक जमिनी इकून मजा करतात, गाड्या घेतात, बंगले बांधतात. तुला आपला जलमभर ढोरासारखं खपायला पाहिजे. म्हणजे जन्मभर तुला ढोरासारखं खपायला पाहिजे. किती काम करशील? असं कोण म्हणतो? आबू. तू सुद्धा त्या बिल्डर हाका झाला रे आबू. म्हणजे बिल्डर सारखाच झालाय तू. फरसूने आवाज चढवत त्याला फटकारले आणि मग त्याच्याकडे पाठ वळून तो खालच्या आवाजात म्हणाला, माती नयेल ते ढोरा जीवन तरी काय कामा. म्हणजे ज्या ठिकाणी माती नाहीये, बरोबर आहे, मातीशी नातं नाही, ते ढोरासारखं जीवन काय कामाचं. आबू, आम्ही लागले रे आता वाटेल. काय? की आमचं संपलं आता, आम्ही वाटेला लागलो, पण आमची नातं पण त्यांना कायच नाही राहणार रे. की आमचे जे नातूपंतू आहे त्यांना काय राहील? त्यांना जमीन नसणार,
मग ते जीवन काय कामायचं. आणि त्यांना पायाखाली जमीनच नाही रे, म्हणजे त्यांना पाय ठेवायला जमीन राहणार नाही, असं कोण म्हणतो. फरसू म्हणतो. पुढचं पुढे बघून घेशील ते. आबू त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, आज कालशी पोरं खूप हुशार आहे. त्यांचे पाय जमिनीवर नाही, ही पोरं बोटीवर जातात, इमानात जातात. अरबस्तानात, इंग्लंड, अमेरिका कटे कटे गेल्या पोरं आपली. चल तू टाईम बघ कवडा झाला, जा नीज. म्हणजे काय की टाईम भरपूर झाला आता, जा आणि झोप, असं कोण म्हणतो. आबू म्हणतो फरसूला. आबू निघून जातो. त्याची जी सावली होती ती सावली मांजरीसारखी घुटमळत त्याच्या मागे गेली. फरसू पाठमोऱ्या आबूकडे पाहतच राहिला आणि अचानक त्याची नजर डावीकडे वळली. त्याच्या 1.5 एकराच्या तुकड्यातून ती भली मोठी इमारत कोंबासारखी वर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूळ अकराळ विक्राळ भासत होतं आणि अशा पद्धतीने इमारतीची काळी ठिपूस सावली झाडं झुडपं सपाट केलेल्या शेताला कवटाळत सुस्तावल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती. आणि फरसूला वाटलं ही आपल्या मातीची सावली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी पाठ संपतो. धन्यवाद.